सावळ घाटात भीषण अपघात, 4 ठार, 1 गंभीर. 2 ट्रकमध्येच इको कारला चिरडले. पेठ, नाशिक पेठ गुजरात राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 848 वरील पेठ तालुक्यातील सावळ घाटात नाशिककडून गुजरातकडे जाणारे इको वाहनास पुढील व मागून येणाऱ्या मालवाहू वाहनाने दोघांचे मध्येच चिरडल्याने गुजरात राज्यातील इको कार क्रमांक GJ15 CR 5659 या वाहनाचा चक्कर होऊन वाहनातील 3 जण जागीच ठार झाले तर 2 जण गंभीर जखमी झाले असून त्यास नाशिक जिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आलं. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास नाशिककडून पेठच्या दिशेने मारुती इको कार क्रमांक GJ15 CR 5659 जात होती. सावळ घाटातील तीव्र उतारावर कार असताना पाठीमागून येणाऱ्या एका ट्रकचे क्रमांक MH04 GF 8901 अचानक ब्रेक फेल झाले. ब्रेक निकामी झाल्याने चालकाचा ट्रकवरील ताबा सुटला आणि हा ट्रक थेट समोरील इको कारवर जाऊन धडकला. घाटात उतार असल्याने या धडकेच्या वेगामुळे इको कार पुढे चाललेल्या दुसऱ्या एका मोठ्या ट्रकच्या क्रमांक NL01 AC 29 मागील बाजूस अतिशय वेगाने जाऊन धडकली. 2 अवजड ट्रकमध्ये चिरडल्या गेल्याने इको कारचा पूर्णपणे चक्काचूर झाला. या भीषण अपघातात कारमधील 2 पुरुष आणि एका महिलेचा घटनास्थळीच अत्यंत वेदनादायक मृत्यू झाला आहे. उपचारादरम्यान आणखी एकाचा मृत्यू झाल्याने एकूण मृतांची संख्या आता 4 झाली आहे. 1 जणाची प्रकृती अद्याप गंभीर आहे. मयत व जखमींची नावे समजून घेण्याचे काम सुरू आहे. सावळ घाटातील एका अपघाती उताराच्या वळणावर वळण घेते वेळी इको कारच्या पुढे असणारा ट्रक व पाठीमागून येणारा ट्रक या दोघांमध्ये जबरी धडक होऊन इको वाहन दोघांमध्ये गोळा होऊन चक्काचूर झाले. या अपघाताने महामार्गावरील वाहतूक कित्येक तास विस्कळीत झाली होती. अपघातातील मृत्यू झालेले तिघेही गुजरात राज्यातील असून त्यात 2 पुरुष व 1 महिला असल्याची माहिती मिळते आहे. त्यांची नावे समजू शकलेली नाहीत. अपघाताची माहिती मिळताच पेठ पोलीस घटनास्थळी जाऊन अपघातग्रस्तांना मदत कार्य करत वाहतूक सुरळीत केली. स्टार न्यूजसाठी मोहसिन पठाण, नाशिक.